सर तुम्हाला प्रश्न की तुम्ही जसं म्हणलात की आता तुम्ही नाट्य क्षेत्रातले आहात आणि तुम्ही स्वतः मला वाटतं शिक्षकी पेशामध्ये होतात, आपलं जे बोलणं झालं तर शिक्षकी पेशामध्ये असतानाही ही तुम्ही आवड जोपासली, पण त्याच्याच बरोबरीने मुलाच्या शैक्षणिक प्रगतीकडे तुमचं किती लक्ष असायचं किंवा त्यात तुमची इन्व्हॉल्वमेंट किती असेल? कारण जनरली शिक्षकाचा मुलगा हा जो एक हे असतो आणि त्याच्याच अनुषंगाने आपला मुलगा शिक्षण तर घेतो, पण त्याच जोडीने परत तो अभिनयाच्या क्षेत्राकडे वळतो आहे. तर हे तुमच्या कधी लक्षात आलं? किंवा शिक्षक मी अर्थात होतोच. मला अजूनही माझे जवळचे जे विद्यार्थी काही आहेत ते सर वगैरे म्हणत नाहीत, मास्तर म्हणतात. आणि मी मास्तर होतो. मी 35 वर्ष मराठी आणि गणित हे अत्यंत दोन टोकाचे विषय शिकवले. मी आहे BCom, कशाला संबंध नाही. शिक्षक होतो, पण मला असं वाटतं इथे शिक्षक पेशातले कोणी असतील मला माहीत नाही की एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. तुमचा प्रत्येक पिरियड, तुमची प्रत्येक तासिका असं हल्ली म्हणतात, हा तुमचा परफॉर्मन्स असतो. अशा पद्धतीने जर आपण शिकवण्याकडे बघितलं तर त्याचा विद्यार्थ्यांवर खूप चांगला परिणाम होतो आणि खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षक म्हणून तुम्ही मग गणले जाऊ लागता. तो त्रास नाही आहे, तो परफॉर्मन्स आहे की मी आता जाऊन या 60, 70, 80 जी काय समोर असतील मुलं बाळं त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. आणि त्यामुळे तिथे मला माझं नाटक खूप उपयोगाला आलं. मी नुमवीमध्ये होतो, तिथे आमचे यशम गोडबोले आणि नंतर त्यांचे चिरंजीव मयो गोडबोले, जे पुढे मला टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये पण भेटले, ते नाट्य विभाग सांभाळायचे. आणि यशमने आपल्याला निवडलं म्हणजे आपण बच्चनच झालो असं होतं. आणि ते त्यांच्या घरी बोलवायचे आणि तिथे तालमी व्हायच्या. मग कॉलेजमध्ये BNCCला गेल्यानंतर प्रभाकर वाडेकर आणि ही सगळी मंडळी होती, त्यामुळे पुरुषोत्तम आलंच. पुरुषोत्तम करता यावं म्हणून माझं कॉलेज शिक्षण संपल्यावर सुद्धा मी फ्रेंच भाषेसाठी ॲडमिशन घेतली. ती भाषा आली न आली हा मुद्दा वेगळा, पण पुरुषोत्तम करता आलं. त्यामुळे नाटक होतं. मला नाटकाची बॅकग्राऊंड नाही असं मगाशी म्हणण्यात आलं, पण ते फारसं खरं नाही आहे. माझे वडील अत्र्यांच्या बरोबर त्यांच्या कंपनीमध्ये होते नाटकामध्ये. त्यानंतर असतात झालं काय, तो वयाच्या 5व्या वर्षीपासून स्टेजवर वागडतोय. 4थ्या सॉरी, हेमा लेले म्हणून कवयित्री आहेत पुण्यामध्ये आणि त्यांनी काय चिमणगाणी नावाचा त्यांचा एक कार्यक्रम होता, लहान मुलांच्या कवितांचा लहान मुलांनी सादर केलेला कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमामध्ये आस्ताद होता. आज या क्षेत्रात असलेले कित्येक लोक त्या कार्यक्रमामध्ये होते. मला वाटतं कोण कोण होते? विभावरी देशपांडे होती, नंतर अंशू, खूप जण होते त्याच्यात. तर तेव्हापासून तो स्टेजवर बागडतोय. त्याला स्टेज फिअर नावाचा प्रकार त्यामुळे नाहीये हे तिथे लक्षात आलं. आणखीन एक त्याचं क्षेत्र, त्याच्या प्रभुकृपा बालक मंदिर नावाची जी शाळा होती तिथे एक आजीबाई म्हणून होत्या. त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या मुलाचे कान फार चांगले तयार आहेत, त्याला गाता गळा पण आहे, तर जरा बघा. ते झालं असं होतं, पूर्वी अशी पद्धत होती, साधारण नंबरात येणाऱ्या मुलांना सगळ्या स्पर्धांमध्ये घालायचे. तर पालवी परिवार म्हणून एक संस्था, ती आता आहे का नाही मला माहिती नाही, प्रज्ञा जळूकर आणि त्यांचे वडील हे दोघांनी मिळून ती सुरू केलेली संस्था. त्यांची स्पर्धा असायची, आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा. वयोगट 3 ठरलेले होते त्यांचे. सगळ्यात लहान वयोगटात आमच्या शाळेतर्फे एंट्री टाकली होती आणि त्यात एक मुलगीची पहिली यायची ती, आणि मी जो दुसरा यायचो शाळेत. आमच्या दोघांची एंट्री होती आणि माझं त्याच आजींनी गाणं बसवून घेतलं होतं. सगळ्या वारांचं वर्णन करणारं एक गाणं होतं बेसिकली.
आणि त्या स्पर्धेत मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. तेव्हा मी 4-4.5 वर्षाचा तेव्हाच. आणि तेव्हा ते उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं आणि त्यांनी बाबाला आणि अगदी घरासमोरच ती शाळा आमच्या, तर संध्याकाळी कधी बाबा न्यायला यायचं, काही येणं जाणं असायचं, तेव्हा त्यांनी बाबाला हे सांगितलं होतं की तुमच्या मुलाला जरा आहे गाता गळा आणि जर त्याला समज तरी दिसते, ह्या वयाला जेवढी हवी तेवढी समज त्याला दिसते, म्हणून तो सांगेल. मग आम्ही त्याला गाणं शिकवायचं ठरवलं. कमल तांबे म्हणून पुण्यामध्ये गायिका होत्या, ज्येष्ठ गायिका. त्या खूप वयाने मोठ्या होत्या आता, पण आमच्या फॅमिली फ्रेंडच्या त्या भगिनी होत्या एक, आणि त्या मोगूबाईंच्या शिष्या. पण त्यांच्या स्मृतीमध्ये काहीतरी गोंधळ झाला होता, पण त्या गाणं विसरल्या नव्हत्या. आणि त्यांच्याकडे हा 5व्या वर्षापासून गाणं शिकायला लागला. दर शनिवारी जायचं. मग माधुरी डोंगरे म्हणून शिक्षिका एक, म्हणजे गाण्याच्या गुरु होत्या. आणि त्यांच्यानंतर पिंपळखरे आजोबा, गंगाधर बुवा पिंपळखरे, असा त्याचा गाण्याचा टप्पे त्याचे आहेत. त्याला ज्या दिवशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती, नॅशनल स्कॉलरशिप, तो 8वीत असताना जाहीर झाली, तो आमच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा, मोठा, अभिमानाचा दिवस होता. वयाच्या 20 वर्षापर्यंत ही शिष्यवृत्ती असते, किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत, विच युअर इज अर्लियर. तर ती त्याला तेव्हा मिळाली होती. आणि तेव्हा आम्हाला वाटायचं की आता हा गायक होणार, किंवा आता हा गायक व्हावा, असेही. उत्तम गातो. अजूनही टीव्हीवर तुम्ही शोध घेतलं तर त्याची गाणी ऐकता येतील. पण मग शाळेत माझ्याच त्याने जाहीर केलं, त्याला ज्ञानप्रबोधिनीत वगैरे टाकावं आणि उच्च विद्या विभूषित करावं असं वाटत होतं आम्हाला. पण त्याने धमकी दिली, आलो तू तुझ्या शाळेत, नाही ते शिक्षण बंद. म्हणून मग तो माझ्या सेठ दगडूराम कटारिया नावाच्या शाळेत आला. त्याला कारणं वेगळी होती, कारण त्या शाळेत मी नाटकं बसवायचो मुलांकडनं, आंतरशालेय स्पर्धांसाठी काय भाषणं, उतारे, कविता वगैरे, आणि ती मुलं सगळी घरी यायची. त्यामुळे ह्याला वाटायचं शाळा म्हणजे असंच असतं सगळं, तेव्हा ह्या शाळेत जायचं. त्यामुळे तो माझ्या शाळेत आला. त्याच्या शिक्षणाची फारशी काळजी करायची वेळच आली नाही. काही न करता ज्या माणसाला 80-85% असे जाता जाता मिळायचे, त्याचं वाईट वाटायचं की मग जरा जोर लावू ना, 90-95 पर्यंत जा. पण तो म्हणायचा कशाला, असं सगळं. त्या काळी 85 खरंच चांगले मानले जायचे. हल्ली 85ला खिचगड तिथे करत नाहीत कुठं, पण तो काळ म्हणण्याच्या लायकीचा होता वगैरे. त्यामुळे अभ्यासाकडे काही फारसं लक्ष नाही द्यायला लागलं. मग कॉलेजमध्ये मग पुरुषोत्तम भेटले, आणि मला एक गंमत वाटते. पुरुषोत्तम मी करत असताना मला ज्या भावे काकाने मेकअप केला, त्याच भावे काकाने यालाही मेकअप केला. भावे काका आता नाही आहेत, पण मजा होती पुरुषोत्तम नावाची. ते त्यांनी केलं. आणि गाणारा नट अशी एक कॅटेगरी जर धरली आपण, गायक नट, तर परेश मोकाशीच्या एका नाटकासाठी त्याला गायक नटाची आवश्यकता होती. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नाही, लग्न कल्लोळसाठी. तर त्या चांगले वाईट दोन्ही परिणाम झाले. पॉलिटिकली पण प्रचंड उलाढाली या देशात त्या काळात घडल्या. हे सगळं भोगलेली ही पिढी आहे, आणि तरीही हसतमुख आहे. म्हणजे बाबाच्या वैयक्तिक आयुष्यात फार त्याच्या लहानपणापासनं त्याच्याही हाताबाहेर असलेल्या खूप ट्रॅजेडीज घडल्या. तो म्हणजे अवॉइडच करू शकत नव्हता तो. पण तरीही कुठल्याही बाबतीमध्ये, कुठल्याही व्यक्तीच्या, काही व्यक्तींच्या बाबतीत असूही शकतो आतमध्ये, पण कुठल्याही विषयावर, कुठल्याही समाजाबद्दल, कुठल्याही घटनांबद्दल कडवटपणा नाही आहे. आणि ही ताकद ह्या पिढीकडनं एक 10% जरी आम्हाला घेता आली ना, शिकता आली, तरी मी नशीबवान मानतो. आता तुम्ही सांगितलं तसं मला वाटतं, म्हणजे आणीबाणी ते आर्थिक उदारीकरण अशी सगळी स्थित्यंतरं पाहिलेली आणि पचवलेली ही पिढी आहे.
आणि त्यातनं त्यांनी मला वाटतं पुढच्या पिढीला घडवलं आहे. त्यामुळे आणि त्याच्याच जोडीने जसं आता तुम्ही सांगितलं की अपब्रिंगिंग हा खूप घासून घासून गुळगुळीत झालेला शब्द आहे, पण तो कसा असावा हे मला वाटतं तुम्ही दोघांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर, तुमच्याकरता स्पेसिफिक प्रश्न की यांनी जसं सांगितलं की तुम्ही बाबा कुठे आहेत हा प्रश्न बरेचदा असायचा, तर तुमच्या ह्या सगळ्या शेड्यूलमधनं की दौरे, अनिश्चित वेळा, ह्या सगळ्या ह्याच्यातनं की आता हे तर कळलं की मुलगा कितवीत आहे हे बरेचदा तुमच्या लक्षात नसायचं वडिलांच्या. नाही पण म्हणजे पण तर तशा ह्याच्यात तुम्हाला नेमकं क्षितिजच्या वयाच्या कोणत्या टप्प्यावर जाणवलं की नाही बाबा ह्याच क्षेत्रात आपला मुलगा आता येईल, किंवा असं काही एखादा स्पेसिफिक प्रसंग तुम्हाला आठवतो का की असं घडलं होतं? शाळेमध्ये त्याच्या स्पर्धा होती, शिक्षक सैनिकांना पत्र. तरी भाग घेतलेला आम्हाला माहिती नव्हतं त्या कार्यक्रमामध्ये. आणि शाळेचा शिपाई घरी आला दुपारी की तुमच्या मुलाला असं असं बक्षीस मिळालं आणि तुम्हाला शाळेत बोलवलं. म्हणजे मिसेस माझी ती गेली त्यावेळेला. तर सैनिकांना लिहिलेली पत्र असा एक विषय होता आणि सगळ्या पुण्यात जिल्ह्यातल्या सगळ्या शाळेतल्या मुलांनी भाग घेतला होता. त्याच्यात याला तिसरं काहीतरी बक्षीस मिळालं होतं आणि नुमोबीमध्ये तो कार्यक्रम होता, आम्हाला बोलवलं होतं. तेव्हा मला थोडीशी अशी कुणकुण लागायला लागली की याला याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. त्याला म्हटलं तू कधी लिहिलं, काय लिहिलं, म्हणजे आम्हाला सांगितलं का नाही, आम्ही थोडीशी सुधारणा सांगितलं असतं काय. तो म्हटलं नाही, मी मधल्या सुट्टीत मला असं वाटलं, मी ते पत्र लिहिलं आणि बहिणीकडे दिलं असं. आणि त्यावेळेला त्यांनी ते तेव्हा असं थोडंसं वाटलं, पण तो ह्या क्षेत्रात जाईल असं तेव्हापर्यंत नव्हतं वाटलं. पहिल्या लग्नाची सिनेमामध्ये मीच त्याला काम दिलं. पहिल्या लग्नाची सिनेमात मी प्रोडक्शन माझ्याकडे होतं आणि लहान मुलगा पाहिजे होता. वर्ष उसगावकर बरोबरचा जो लहान मुलगा आहे तो हा आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं काम दिलं. तेव्हा मला यशवंत भालकर दिग्दर्शक किंवा त्या क्षेत्रातली मोठी मंडळी ते म्हणलं की तुझा पोरगा वेगळा राव काहीतरी, तुझा पोरगा हा नट होणार. मिळेल नाही काहीतरी काय नाही म्हणलं, तो बघतो या क्षेत्रातच काहीतरी काम करणार असो. तेव्हा आणि ग्रॅज्युएशन च्या वेळेला याच्यामध्ये असताना डायरी ऑफ अण्णा फाटकमध्ये मी याचं काम बघितलं. बस तेव्हा मला वाटलं की पोरगा हा बहुतेक आपल्याच लाईनीमध्ये जाणार आहे असं. आणि नंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या स्पर्धा होत्या, एकांकिका स्पर्धा, मोहिते पाटलांनी त्याला उत्कृष्ट लेखक म्हणून फेटा बांधला. तेव्हा ते शिक्कामोर्तब झालं की बाबा हा आता या क्षेत्रात जाणार आहे. क्षितिजी, तुम्हाला ह्याच्याच अनुषंगाने एक प्रश्न की तुम्ही हे क्षेत्र निवडलं हे, पण म्हणजे मग त्यावेळी तुमच्यावर वडिलांचा किती प्रभाव होता किंवा अजून काय तुमचे ह्या निर्णयापर्यंत? एक मगाशी असतात जे म्हणाल ना, त्यातला एक फार महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या पिढीच्या पालकांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं, हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्वातंत्र्य हे चुकण्याचं स्वातंत्र्य होतं. म्हणजे मला असं वाटतं की जी पिढी पुढच्या पिढीला चुकण्याचं स्वातंत्र्य देते ना, ती फार मोठी असते. म्हणजे माझ्या आई वडिलांनी, आई पण माझ्या समोर बसले, त्यांनी मला कायम ना चुकण्याचं स्वातंत्र्य दिलं की तू करून बघ, फार फार तर काय होईल, चुकेल. म्हणजे आणि ते चुकलेलं सहन करण्याची किंवा ते चुकलेलं घेऊन पुढे जायची पण तयारी तुमच्यात करण्यासाठी तुम्हाला कायम कष्टाची जोड पाहिजे. म्हणजे दुर्गा भागवतांचं एक वाक्य आहे की कष्टासारखं सोबती नाही. मला फार फार आवडणारं वाक्य आहे. तर कायम आपण काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे, हे मला माझ्या आई वडिलांनी पहिल्या दिवसापासून शिकवलं. म्हणजे त्याशिवाय आपला निभाव लागणार नाही. त्यामुळे आपल्याला हे काम करायचं आणि पुढे जायचंय आणि ज्या कामात चूक होईल ती चूक सुधारून आपण पुढे जायचंय. म्हणजे आता ते डायरी ऑफ अण्णा फाटक बद्दल वगैरे बोलले. आता गंमत अशी की माझा आणि अस्तादचा पुरुषोत्तमचा लॉटही सेम दिवसाचा आहे. आम्ही एकाच दिवशी नाटक केलं आणि तिथून आम्ही आता इथे एकत्र बसलोय. त्यामुळे कमाल योगायोग आहे. तर आता त्या नाटकाचं कौतुक वगैरे सगळं ठीक आहे, पण त्याच वर्षी माझे 12पैकी 8 विषय राहिले होते. म्हणजे मी नापास झालो होतो आणि आई वडील कोकणात गेलो होते, मला अजूनही आठवतं. मला वाटतं त्यांनी हे लक्षात न ठेवता तुम्ही पहिल्यांदा एक्झॅक्टली.
तर ते नापास झाल्यानंतर की आपल्या मुलाला 100 पैकी 1 मार्क पडलाय, 100 पैकी 3 मार्क, माझ्याकडे अजूनही ती मार्क लिस्ट आहे, मी आता ती अशी जतन करून ठेवण्यासारखी झाली. तर त्यावेळेला तुमच्या समोर ऑप्शन्स असतात की बहुतांश पालक हे मुलांना मारतात किंवा त्यांची स्ट्रीम बदलून टाकतात किंवा मग त्यांना प्रचंड घरात टोमणेबाजी सहन करायला लागते. त्यांना खूप बोललं जातं की तुला कसा तू कामाचाच नाहीयेस टाईप वगैरे वगैरे. पण ऍक्च्युली माझ्या आईवडिलांनी त्यांना काहीही केलं नाही. त्यांचं म्हणजे माझ्या आईचा कायम नाटकाला विरोध होता आणि तो खूप चांगल्या गोष्टीसाठी होता. बेसिकली तिचं म्हणणं असं होतं की जसं असतात मगाशी म्हणाला की कलाकारासाठी कौतुकीच बिदागी असते. त्याला असं वाटतं कौतुक केलं म्हणजे पैसे नाही दिले तरी चालते, आणि बहुतांश कलाकार या ट्रॅपमध्ये अडकतात. तर त्यामुळे ना तिचं असं म्हणणं असायचं की तुम्ही जे काम करताय ना त्याचे तुम्हाला चांगले पैसे मिळतात कारण त्यांनी घर चालते का हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर ते मला अतिशय महत्वाचं नोट आहे माझ्या डोक्यामध्ये ती. सो त्यामुळे ती जबाबदारी कायम आल्यामुळे, कायम कष्ट करत राहिल्यामुळे आणि चुकण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे सतत असं वाटलं की जर त्यांनी आपल्याला चुकण्याचं स्वातंत्र्य दिलंय तर याचा अर्थ आपल्यावर न चुकण्याची जबाबदारी पण आहे. तर ती जबाबदारी प्रत्येक पावलावर घेणं आणि प्रत्येक काम त्या अनुषंगाने करणं ही एक फेज तयार होते तुमच्या आयुष्यामध्ये, आणि तसं मग ते काम तिथनं सुरू झालं. एक विचित्र योगायोग, चांगला योगायोग या निमित्ताने मला शेअर करायचं तुमच्याशी की आता बापाबद्दलच चर्चा झाली, पण प्रमोद काळेंचे वडील मला शिक्षक होते. आम्ही डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्समध्ये 75 साली आम्हाला मराठी शिकवायला जे बाबा होते, आणि त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर शिक्षकांच्याकडे आम्ही जायचो नाही, पण टेलिफोन बोनच्या शेजारी बाजीराव रोडला तुमच्याकडं दर रविवारी आम्ही संध्याकाळी वडिलांची गप्पा मारायला यायचो. आता वडील किती मोठे, आम्ही किती, मी नोकरी करूनच शिक्षण करायचो आम्ही, दिवसा नोकरी आणि रात्री डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स. तर त्यावेळेला आम्ही दोघं तिघं मित्र वडिलांकडे यायचो आणि छान गप्पा मारायचे, म्हणजे आमच्यात मुलात मूल होऊन ते गप्पा मारायचे. तेव्हापासून आमचा खरा योग आहे आणि आज योगायोगाने आपण परत एकत्र आलो. या निमित्ताने मी तुम्हा चौघांनाही विनंती करेन की असं तुम्हाला काहीही मध्ये सांगावं असं वाटलं, मी केवळ एक निमित्त मात्र आहे की मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला थोडं बोलतं करण्याचा, पण तुमच्यावर मुख्य जबाबदारी आहे की तुम्ही अगदी नाही ते अवजावाचं तुम्ही बघा तुमची. पण तेव्हा सुद्धा घरनं पाठिंबा आहे, गरज पडली तर आर्थिक सुद्धा, ही एक जाणीव, त्याचा वापर करायला लागू नये हे आपल्याला तेव्हा वाटतं ना. आता मी काम करतोय आता कशाला, पण तेव्हा UPI नव्हतं किंवा पटकन पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ते बँक अकाउंटमध्ये, मग ते बँकेत जा, ह्या सगळ्या दृष्टीने ह्या पाठिंब्याची फार गरज होती आणि ते फार महत्त्वाचं होतं, तो होता. आता नंदादीपचा तू उल्लेख केलास ना, नंदादीपमध्ये मुक्ताईला माठ देणारा मी कुंभार आहे. बाईला त्या कार्यालयातच राहायचो तिथे, आणि नंदादीप त्यावेळेला. आणि क्षितिज एक विषय सांगायचा राहिला मगाशी सगळ्यात, क्षितिजला स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भात पोस्टर गेल्याबद्दल इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. तर त्याच्याबद्दल तो सांगेल. युनायटेड नेशन्सचं एक पॉप्युलेशन फंड नावाचा कार्यक्रम असतो, UNFPA म्हणतात त्याला. त्याच्यात एक नॅशनल क्रिएटिव्ह एक्सलन्स अवॉर्ड असतं, जे बेसिकली अख्ख्या भारतामध्ये स्त्री भ्रूण हत्या विरोधात वेगवेगळं मटेरियल ते मागवतात, जे भारतातल्या नामांकित ॲड एजन्सीज पाठवतात. तर पुण्यातलं मी जेव्हा सेतू ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करायचो तेव्हा आम्ही ते केलं होतं सगळ्यांच्या मागे लागून, आणि पुण्यातली ती पहिली एजन्सी ठरली ज्याला राष्ट्रीय पातळीवर युनायटेड नेशन्सचा अवॉर्ड मिळाला, ते माझ्या जाहिरातीला मिळालं. आणि इतकंच नाही तर ते जे कॅम्पेन आम्ही केलं होतं ते असं होतं की भारतातल्या 5 वडील, अगेन त्याच्यात वडीलच होते, आणि ते 5 वडील जे होते त्यात एक कैफी आझमी होते, एक पंडित नेहरू होते, एक प्रकाश पादुकोण होते, आणि 6वी जी विंडो होती ती रिकामी होती.
आणि तिथे असं लिहिलं होतं की बी अ प्राऊड फादर ऑफ अ गर्ल चाइल्ड आणि स्टॉप सेक्स सिलेक्शन असा तो विषय होता. तर ते नंतर UNFPAनी अनेक ठिकाणी होर्डिंग्स आणि पेपर ॲड्स म्हणून वापरले ते मटेरियल म्हणून. सो आम्ही तसं एक केलं होतं. त्यातही अगेन बाप हाच कॉमन फॅक्टर आहे, बाप आणि मुलगी. आणि दुसरं एक होतं ते मला खूप आवडलं होतं की आपण कॅरम बोर्ड खेळतो आणि आपल्याला माहिती आहे की क्वीन घेतल्यानंतर कव्हर लागतं, नंतर ती क्वीन परत बाहेर येते. त्यांनी ते कॅरम बोर्डचं केलं होतं आणि एव्हरी क्वीन काय एव्हरी क्वीन नीड्स अ कव्हर. एव्हरी प्रत्येक मुलीला संरक्षणाची गरज आहे असं ते स्त्री भ्रूण हत्या संदर्भात केलं होतं. आणि मला प्रसंग म्हणजे मला ते काय फार कळत नव्हतं, पण माझ्या ऑफिसमधल्या आणि माझ्या मित्रांनी इतकं डोक्यावर घेतलं ते म्हणून की काय कन्सेप्ट आहे म्हणे, अरे या तुझ्या मुलाची म्हणे काय. आणि ते सगळे पेपरला फोटो यायचे सगळीकडे त्याच्यात त्या जाहिरातीचे आणि मग सांगायचे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेलो ते ST मध्ये जो आवाज असतो ST स्टँडवर की तुमची पाकिटं सांभाळा, तो आवाज याचा आहे. तुम्ही कुठेही महाराष्ट्रात, मी आरती संस्थेमध्ये होतो आणि सांगितलं तसं नाटकाचा उपयोग झाला. मला ॲग्रिकल्चरमधलं काही माहीत नाही म्हणून मी अजूनही गमतीने सांगतो की ऊसाचं रोप आणि भाताचं रोप शेजारी आणलं त्यातलं कुठलं रोप मला कळत नाही, पण मी अस्खलितपणे 1 तास शेती या विषयावर बोलू शकतो. कारण पुणेकरांचे ते जे माहिती नाही त्याच्यात बोलणं, त्याच्यात पुणेकरांचा हात काढणं. त्यामुळे मी ऊर्जा क्षेत्रात मी 18 वर्ष ऊर्जा क्षेत्राचे फिल्म बनवल्या, 18 फिल्म बनवल्या आम्ही. त्याचं सगळं लेखन दिग्दर्शन वगैरे सगळं करायचो मी. मला काय माहित नाही, पण आमचे कर्वे साहेब ED कर्वे, इरावती कर्वे ते चिरंजीव ते आमचे बॉस होते. ते सगळं सांगायचे मुद्दे आणि मी ती स्क्रिप्ट लिहायचो आणि मग त्याच्यावर आम्ही त्या फिल्म बनवल्या सगळ्या. तर मला सांगायचं आहे की नाटकाचा उपयोग इतका झाला, मी संपूर्ण महाराष्ट्रात नाही भारतात संपूर्ण फिरलो सगळीकडे लेक्चर द्यायला. तर मला ऊर्जा क्षेत्रातलं किंवा शेती क्षेत्रातलं फार माहीत नव्हतं, पण मी त्यांना असं भासवायचो की मला त्या ऊर्जा क्षेत्रातलं सगळं माहिती आहे व्यवस्थित. आणि मग लोक प्रश्न विचारायचे, व्यवस्थित मी त्यांना उत्तरं द्यायचो. कारण ते सरांची लेक्चर ऐकून 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 माझं इतकं ते तयार झालं होतं हे की मी ते सगळ्यांना त्याप्रमाणे सांगायचो. आणि मग लोक मुद्दाम सांगायचे. मला नाबार्ड आणि माविम या 2 महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी स्पेशल गाडी दिली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रभर माझे लेक्चर महिलांचे काबड कष्ट कमी करणे हा एकच विषय. घरात काबड कष्ट कमी झाले की नाही माहीत नाही मला, पण ते करायचं. आणि दुसरं म्हणजे यांनी सांगितलं तसं क्षितिज उत्तम स्वयंपाकी आहे, स्वयंपाकी उत्तम स्वयंपाक करतो. म्हणजे माझे वडील पुण्यातले प्रसिद्ध आचार्य होते मामा पटवर्धन, तर त्यांचा गुण याच्याकडं उतरला असेल बहुतेक की मला काय स्वयंपाकातले येत नाही, पण याला मात्र स्वयंपाकातले प्रत्येक गोष्टी. मला यांच्या स्वयंपाकाची आठवण मला आई एकदा आजारी पडली होती, तर असं झालं होतं की काय आता जेवायला करायचं. मग तेव्हा काही झोमॅटो नव्हतं, स्विगी नव्हतं, काही नव्हतं, आपण आपलंच. तर बाबा म्हणले मी आज थालीपीठ करतो, काय हरकत नाही. स्टोव्ह होता आमच्याकडे, गॅसही नव्हता. त्या स्टोव्हवर त्यांनी जे थालीपीठ केलं त्याचं दृश्य अजूनही माझ्या मेंदूत आहे. ते जेव्हा त्यांनी उघडलं तेव्हा पाण्या वाचून तडे गेलेली जमीन कशी असते तसे त्याचे 4 भाग झाले होते त्या थालीपीठाचे. तर तेव्हापासून मी त्यांना म्हटलं की हा संबंध आहे अगदी अगदी नाही. पण मी जसं ते म्हटले त्या बाप असण्याशीच रिलेटेड हा मुद्दा आहे की जसं सरही आता म्हणाले की तुम्हाला स्वयंपाक येतो. मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर ती नेसेसिटी लाईफ स्किल झालं ते, म्हणजे ते जेंडर बेस्ड झालंच नाही की मी बाई येतं मला येतं किंवा मी पुरुष येतं मला येत नाही असं काही नाही. म्हणजे आई मला किती वेळा फोन करा, काय करतो, काही नाही मी आता वरण भाताचा कुकर लावलाय, तू म्हणलो. म्हणजे आमच्यात आता बेसिक वादाचा मुद्दा असा आहे की पुण्यात आल्यानंतर मी माझा ताट उचलतो, तर तिला म्हणजे कशाला आता तू हे नको करू. ते म्हटलं नाही मला तर रोजची सवय लागलेली आहे. तर त्या गोष्टी. आणि एक महत्वाचा त्यातला मुद्दा असा की आमच्या प्रवासामध्ये एक फार चांगली गोष्ट अशी की आम्ही खूप कोलॅबरेट केलं. म्हणजे त्यांनी आता ज्या सगळ्या फिल्म्स सांगितल्या त्या फिल्मचा व्हॉइस ओव्हर मी करायचो. म्हणजे तेव्हा केदार आठवलेचा पहिला स्टुडिओ पुण्यात आला होता आणि लिटरली पडदे कुठले आणायचे वगैरे या लेवलपासून तेव्हा सुरुवात होती. आता त्याचे पुण्यात 6-7 स्टुडिओ आहेत. तर तेव्हा असं होतं की त्यांनी काय केलं, त्यांनी जे काम ते करतील ना त्याच्याबद्दल आमच्या मनात कुतूहल तयार केलं. आणि मला असं वाटतं की कुतूहल ही कुठल्याही क्षेत्रात जायची पहिली पायरी असते की अरे
हे जे करतायत हे काय करतायत, हे आता त्यांनी घरी हँडीकॅम आणलं होतं. त्यांचा एक परदेशी मित्र घरात आला होता ते शूट करण्यासाठी. त्यांनी हँडीकॅम आणलं होतं. पहिल्यांदा हँडीकॅम काय असतो, त्याच्यावर दृश्य कसं दिसतं, त्याच्यावर शूट कसं होतं, अच्छा मग त्याला नंतर एक म्युझिक पण देता येतं, त्याला व्हॉइस ओव्हर पण करता येतो, त्याची एक स्क्रिप्ट लिहायला लागते. या सगळ्या दृकश्राव्य माध्यमाची जी पहिली तोंड ओळख आहे, जशी नाटकाची त्यांनी करून दिली. म्हणजे मला सांगायला आवडेल की अशी खूप एकांकिका किंवा नाटकं ज्याच्या स्क्रिप्ट आमच्याकडे असायच्या, तर मी ना असंच एक आपल्याला हे असतं ना की जरा करून बघू म्हणून मी नॉर्मल सायन्सच्या वहीच्या आतमध्ये एक मधलं पान असतं बघा ज्याच्यात ते लिखतं, त्याच्यात मी बरोबर त्यातला एक एक्स्ट्रा सीन लिहून बघायचो आणि त्यांना दाखवायचो की ह्या नाटकात हा सीन असेल तर काय होईल, आणि ते म्हणायचे की हा हे चांगलं अजून त्याच्यावर जरा विचार कर. तर असं कोलॅबरेटिव्ह स्पिरिटमध्ये खूप काम केल्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एकतर कोणाही बरोबर काम करायची सवय लागली, म्हणजे स्वतःतलं आपण कोणीतरी आहोत हे बाजूला टाकून ह्या माणसाचं म्हणणं काय आणि तो आपल्यातलं कुतूहल जागृत करतोय का, तर उत्तम आहे, चला ह्याच्यावर काम करूया, ही एक सवय लागली. आणि दुसरी गोष्ट अशी लागली की कुठलंही काम करताना आपण त्याचा किती मोठा किंवा छोटा भाग होत हे नाही बघायचं, ते काम चांगलं होतंय का हे बघायचं. तर हे कायम त्यांनी आयुष्यात प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये पाळलं आणि जे मला आत्ताही प्रचंड कामाला येतं. आय थिंक ती एक फार मोठी शिकवण आहे जी त्यांनी त्यांच्या कामात ते देत राहिले. म्हणजे मला अजूनही आठवते आम्ही आउट हाऊसमध्ये राहायचो आणि मग आता सुट्ट्यांमध्ये काय करायचं, तर आई एक दिवसही स्वस्त बसायची नाही आणि तेही नाही. तर आता या सुट्टीत काय करूया, या सुट्टीत आपण तोंडली लावूया वरती. मग आता तोंडली लावली वरती, पण नुसती लावायची नाही, ती विकायची. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आता ती लावायची, बनवायची, ते करायचं, मग विकायचं आणि त्यातनं पैसे आणायचे. तर हा सगळा जो उपक्रम तुम्ही डोळ्यात देखत पाहताना त्याने तुमच्या गोष्टींमध्ये खूप, म्हणजे तुमच्या बेसिक थॉट प्रोसेसमध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे ती कष्टाचं भांडवल, म्हणजे म्हणतात ना कष्ट हेच भांडवल, तसंच ते आहे. तेव्हा ते दिवस नव्हते तसे. तेव्हा नाटक मालिका वगैरे काही भानगडच नव्हती. त्यामुळे रोजचा मीटर पडण्यासाठी नाटकच होतं फक्त. आणि नाटकात काय मिळणार, म्हणजे 20 रुपये एक्झॅक्टली, मी तोच आकडा सांगतो. 20 रुपये अर्थात त्या तेव्हा 9 रुपये लिटर किंवा किलो तेलही मिळायचं, तो मुद्दा वेगळा. पण नाटकावर जगणं शक्य नव्हतं. आणि नाटक आणि हे मी सकाळी 9 ते रात्री 9 शिकवत असायचो, जसं तुम्ही म्हणलं. म्हणजे सकाळी ट्युशन्स घ्यायच्या, मग शाळेत जायचं, शाळा झाली घरी आलं, चहा घेतला की पुन्हा ट्युशन्स घ्यायच्या. जेव्हा जरा आर्थिक स्थैर्य, 12 वर्षात मी नाटक करणं तर सोडाच, नाटक मी आणि बायकोनी माझ्या सुनीतानी पाहिलंही नाही, कारण परवडत नव्हतं. 12 वर्ष नाटकापासून दूर राहणं केवढी मोठी आमच्यासाठी शिक्षा होती. पण वन फाईन डे आम्हाला कळलं की ओके, आपण सस्टेन होऊ शकतो. तिला बँकेत नोकरी, मला शाळेत नोकरी, झालं सगळं. मग त्या ट्युशन मी बंद केल्या, तिच्या केवळ आर्थिक कारणासाठी करत होतो. मग नाटकाकडे वळलो, मग पुढचं सुरू झालं. त्यामुळे आम्ही प्रोफेशनल याच्यात जाणं शक्य नव्हतं आम्हाला. पण मुलाने जेव्हा ती इच्छा व्यक्त केली आणि तोपर्यंत ह्या प्रोफेशनमध्ये सुद्धा तुम्ही सस्टेन करू शकता आणि भरभराटही करून घेऊ शकता, असं वातावरणच निर्माण झालेलं होतं. आणि त्यामुळे देयर वॉज फुल सपोर्ट, नो डाऊट. कारण तुझ्यात आहे ते वाया घालवणं पाप आहे खरं म्हणजे जे गळ्याच्या बाबतीत आम्ही म्हणायचो की अरे हा कमी लोकांना गळा मिळतो बाबा, तो वाया नको घालू, तसा अभिनयाचं पण तेच आहे. जाताना मी 2 सल्ले असदला दिले होते. मुंबईला शिफ्ट होणं हे इतकं अचानक घडलं. पुरुषोत्तमचा संगीतिका बटाट्याची चाळ हे फर्ग्युसननी बसवलेलं नाटक होतं त्या वर्षी. आणि त्या सगळ्या चाली मी आणि माझा मित्र आनंद गोडसे आम्ही त्या संगीतिकेला अख्ख्या चाल लावली होती आणि ती बाकी सगळ्यांकडनं बसवून घेण्याची जबाबदारी आमची. त्या नाटकाचा प्रयोग होता 22 ऑगस्ट. जून-जुलैमध्ये परेशनी वाचन केलं, आमचं कास्टिंग वगैरे झालं, मानधनाची वगैरे बोलणी झाली. अभिजित साटम आणि संतोष काणेकर हे निर्माते होते त्या नाटकाचे. आणि त्यांनी आमच्या अवेलेबिलिटीच्या तारखा विचारून घेतल्या. मी सांगितलं, म्हटलं मी 22 ऑगस्टपर्यंत अवेलेबल नाही. काही माहिती तेव्हा, अरे व्यावसायिक नाटकासाठी विचारतायत, पुरुषोत्तम महत्वाचं काही येत नाही. पुरुषोत्तम 22 ऑगस्टला माझ्या कॉलेजच्या एकांकिकेचा प्रयोग आहे, ज्याचं चाली मी बसलोय, म्युझिक डिरेक्टर मी आहे, मला थांबलंच पाहिजे. तर 21 ऑगस्टला
मी असं बरं त्यावेळी पुरुषोत्तमची तालीम 12 पैकी 38 तास असायची. 24 पैकी 38 तास आम्ही तालीम करायचो. त्यातनं साध्य काय व्हायचं, 40 मिनिटाची एकांकिका. आणि घरी यायचीच नाही. घर कुठे, घर नाहीच. यांची एका एकांकिकेची तालीम चालू होती, तेवढ्या वेळात माझं 3 अंकी संगीत कुलगुरू नाटक बसलं होतं आणि यांची एकांकिका चालूच होती. तर 21 तारखेला मी तालीम करून घरी आलो आणि ममानी सांगितलं, अरे ते अथर्व थिएटर्समधनं फोन आला होता, 23 तारखेला तालीम सकाळी 10 वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटरला, म्हणजे परवा. पण उद्या प्रयोग आहे ना पुरुषोत्तमचा, त्यामुळे सकाळी 10 वाजता कॉलेजला जायचंय. मग ते सगळं आटपून सेट कॉलेजवर टाकून मग जेवून वगैरे घरी येणार. तर मामा म्हणली, ठीक आहे, बॅग वगैरे बेसिक तू घेऊन जा, एक आठवड्याभराने सचिन येणार होता कुंडलकर, त्याच्याबरोबर उरलेली मोठी बॅग पाठवते. दुसरा अख्खा दिवस मी सकाळी निघताना मम्मा म्हणली की जरा फक्त लवकर घरी ये, कारण परवा उद्या म्हणजे 23 तारखेला पहाटे निघायचे. तरीही 12:30 वाजवले मी रात्रीचे. मम्मा जागी होती, बाबा झोपला होता. मग मम्मा तिने 2000 रुपये दिले आणि साधारण कसं नियोजन करायचं वगैरे हे बेसिक समजावलं. बाबा झोपेतनं उठून बाहेर आला आणि 2 सल्ले दिले. वय नावाची जरा गडबड करणारी गोष्ट असते ना. 20 वर्षाचा मुलगा मुंबई महानगरीत चाललेला आहे, नाट्य व्यवसायात चाललेला आहे, पुढे तिथेच स्थिरावायचा त्याचा विचार आहे. आमचा पूर्ण सपोर्ट होता, कारण अशी उदाहरणं पाहिली आहेत की शेवटच्या वडापाव इतके पैसे राहिले आणि परत घरी आला, अशी मला मुलं माहिती आहेत. म्हटलं तसं नाही, मुळात अशी वेळच येऊ नये, त्याला कामं मिळत गेली. 2 गोष्टी मी सांगितल्या होत्या, नो ड्रग्स, कारण तो काळ फार ड्रग्स फोफावली होती, अँड नो सेक्च्युअल ॲडव्हेंचर्स, अशा 2 गोष्टी सांगितल्या होत्या. बाकी तू कर काय करायचं ते, तू शहाणा माणूस आहेस. आणि अजून एक सल्ला दिला होता, स्पष्टवक्तेपणा हा प्रत्येकालाच आवडतो असं नाही. समोरच्या आपण नको तेवढे स्पष्टवक्ते आत्ता नका बनू. जरा जम बसलं की काय करायचं ते कर, जरा जिभेला आवर घाला, कारण तुमच्या क्षेत्रात एकाचे 10 करायला टपून बसलेले 100 लोक आहेत. तू म्हणतोस त्याचा खरा अर्थ समजून घेणारा एखादा असेल, कारण अक्कलच नव्हती. आणि नो सेक्शुअल ॲडव्हेंचर्स याचा अर्थ तू, याचे 2 अर्थ निघू शकतात. काही करायचं नाही किंवा जे काही आलीच संधी आयुष्यात तर काळजी घ्या. आणि हे दोन्ही अर्थाने विचार केला तरी हे खूप प्रोग्रेसिव्ह आहे. कारण 20 वर्षाचा मुलगा ह्या क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात घरापासून वेगळा राहतोय. बरं, ह्या अत्यंत नैसर्गिक मूलभूत गरजांपैकी आहेत. तर काही घडतच असेल तर काळजी, ॲडव्हेंचर नको, एवढंच होतं. वेळेचं बंधन आहेच, अजून आपण बराच वेळ बोलू शकतो, पण आपल्याला शेवटाकडे यावं लागतंय. मी आता अगदी ठरवलं होतं तेवढं सगळं नाही करते, पण एक शेवटचा प्रश्न म्हणून तुम्हाला दोघांना, की तुमच्या वडिलांमधला असा एकच कोणता गुण तुम्हाला वाटतो की जो आपल्या मुलांमध्ये यायला हवा, किंवा अगदी एकेका शब्दात सांगितलं अवघड नाही, एकच की जो सर्वात महत्वाचा, की मला त्यांचं माणसं जोडणं जे ते त्यांचं मला अतिशय आवडणारी. मग इथे जमलेल्यापैकी पण अनेक माणसं त्यांच्या ओळखीची आहेत. त्यांनी आणि आईनी प्रचंड माणसं जोडली. हा एक गुण आहे. आणि दुसरा त्यांचा एक फार अप्रतिम गुण असा आहे की ते फार पटकन भूतकाळ मागे टाकू शकतात. म्हणजे ही फार लोकांना किंवा माहीत नाही कोणाला, पण त्यांचं लग्न व्हायच्या जस्ट आधी त्यांचे 2 भाऊ गेले होते सख्खे. तर आता तुम्ही इमॅजिन करा की एक 27-28 वर्षाचा मुलगा ज्याचे 2 भाऊ गेलेले आहेत, जो पेट्रोल पंपावर नोकरी करतोय आणि ज्याला आता लग्न आहे, ज्याला आता जबाबदारी आहे, ज्याला आता घर आहे, तो आता एक काळ करतो, तो एक काम करतोय, त्याला नोकरी पण करायची पण त्याला स्वतःतली एक पॅशन पण जोपासायची. तर हे आत्ताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर याच्यात खूप आजची मुलं डिप्रेसच होतील, या कंडिशननीच डिप्रेस होतील. पण आपल्याला आयुष्यात कायम पुढचा विचार करायचा आहे आणि मागचं सोडून द्यायचंय.
ही जी एक बेसिक गोष्ट आहे ना ती त्यांनी आयुष्यभर पाळली. म्हणजे नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये पण त्यांना ज्या काही खस्ता खायला लागल्या तर त्यांनी कधी त्याबद्दल कडवटपणा नाही ठेवला की अच्छा हे झालं का, झालं, चला पुढे, आता पुढचं करूया. तर मला असं वाटतं मागचं मागे टाकून देणं आणि पुढे जाणं हा एक अतिशय महत्वाचा गुण. आणि दुसरं, आपल्या आयुष्यात जी माणसं आलेली आहेत त्यांना आपल्याबरोबर जो वेळ मिळाला ना तो वेळ क्वालिटी करणं हा एक कायम त्यांनी की आपण एकत्र मिळून काय करू शकतो, तर आपण काहीतरी चांगलं बनवूया. म्हणजे आता इथे बालरंगभूमीचं काम करतायत, तर कालच आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही कशाला जाताय. ते म्हणले नाही रे, काय होतं तिथे जातो, तिथे नाटक कसं चाललंय ते बघतो, 4 लोकांच्या ओळखी होत आहेत, मग त्यांच्याकडे काय ते मला शिकायला मिळतं, माझ्याकडे काय ते त्यांना सांगतात. आता ही खूप छोटी गोष्ट आहे पण ही अत्यंत महत्वाची आजच्या काळात, कारण आजचं जग अत्यंत ट्रान्झॅक्शनल झालेलं आहे. तुम्ही मला 4 रुपये देणार असाल तरच मी इथे येतो, या लेवलला आता लोक हे करतायत. अशा वेळेला तुमच्या थोडा पुढे नेतो. रसिका जोशी म्हणून एक खूप चांगली अभिनेत्री आमची मैत्रीण होती आणि असंच मुंबईला गेला, मग तिथे त्याचा काय प्रवास सुरू झाला तेव्हा तिने त्याला एक उपदेश दिला होता, हे बघ नाटक किती वाईट किती चांगलं आपल्याला देणं घेणं नाही. मालिका, आता आपण सगळेच मालिका बघतो, सगळ्या मालिकांमध्ये सुरुवात छान होते आणि मागून मग ते काय होतं आपल्याला माहिती आहे. ते काही असं आपलं मिळालेलं काम आपण चोखच करायचं, 100% स्वतःला ओतायचं त्याच्यात. कारण तिने सांगितलं, माझं सगळ्यात बेकार नाटकात मी काम करत होते, त्याचं नाव नाही मी सांगत आता, पण त्यामुळे माझी पहिली हिंदी फिल्म मला मिळाली, कारण मी माझं काम चोख करत होते, उत्तमच. हे लक्षात ठेव कायम. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव, 2 वर्ष नाही काम मिळालं, वाईट वाटणार, अँझायटी, पण हार मानू नकोस. 2 वर्षानंतर कदाचित ती 2 वर्ष भरून काढणारं उत्तम काम आपल्या वाट्याला येतं, त्याची वाट बघत राहायचं, पण प्रयत्न करत राहायचं आणि सोडायचं नाही. आणि हे दोन्ही उपदेश रसिकाचे अजूनही मला आठवतात आणि त्यालाही आठवतच असतील. क्षितिज जे म्हणलं मगाशी, तुम्ही जे म्हणलं की संस्कार हे करायचे नाही, ते व्हायला हवेत, करायला जाऊ नका. त्याचे क्षितिज जे म्हणलं की बघत होतो, बाबा आहेत कुठे, हा जर प्रश्न असेल तर बाबा सतत काहीतरी करतायत, ते काय करतायत. मला सुद्धा कधीच या दोघांनी समोर बसून रामरक्षा म्हण किंवा हे असलं, मुळात आमच्याकडे ते वातावरण नाही देवादिकांचं किंवा असं कर्मकांडात अडकणारं वातावरण नाही. एक उच्चार स्पष्ट व्हावेत या हेतूने रामरक्षा म्हणायला लावली आहे मला, आणि तेवढाच हेतू होता ॲब्सोल्युटली. आणि ते असतंच, म्हणजे साधारण 99% आपल्या घरांमध्ये हे घडतं. मला अत्यंत प्रकर्षाने आठवते ती आठवण म्हणजे दोघेही नोकरी करत असल्यामुळे ममानी माझ्या जन्मानंतर एक 6 महिने सुट्टी झाली होती. नंतर ती जेव्हा परत नोकरीला लागली तेव्हा माझ्या एका आजीकडे बाबा मला नेऊन सोडायचा, आणि तेव्हा बाबाच्याकडे सायकल होती. त्याची सायकल आजीच्या घराखाली पार्क असायची, रिक्षा तिथे सोडायचा, तिथनं सायकल घेऊन बाबा शाळेत जायचा, संध्याकाळी परत सायकल घेऊन यायचा, मला घेऊन रिक्षाने घरी यायचं. नंतर स्कूटर घेतली बाबांनी आणि मलाही जरा स्वतःच्या पायावर उभं राहता यायला लागल्यावर मी स्कूटरवर पुढे उभं असायचो. आजीचं घर शिवदर्शन चौक, म्हणजे ह्याला मित्रमंडळाच्या इथनं आत गेल्यावर तिथे आजीचं घर. आमच्या बाजीराव रोडवर, तेव्हा बाजीराव रोड 2 वे होता, एवढा ट्रॅफिक बिफिक पण नाही. तिथपासून आजीच्या घरापर्यंत आणि संध्याकाळी आजीच्या घरापासून इथपर्यंत मी स्कूटरवर पुढे उभा, टण्या एवढा, बाबा स्कूटर चालवतोय आणि आम्ही मोठमोठ्यांनी शिवकल्याण राजाची गाणी म्हणत घ्यायची. माझ्या आयुष्यात मी पाळण्यात असल्यापासून घरात सतत काही ना काहीतरी शास्त्रीय संगीत वाजतंय, लता मंगेशकरांचा आवाज कानावर पडतोय. माझ्या नकळत समोर बसून न सांगता माझ्या आयुष्यात मी 2च दैवत मानतो, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक लता मंगेशकर. कारण ही मानवी लिमिटेशन्सच्या बाहेर गेलेले जीव येते दोन्ही. सो हे दोन्ही माझ्या आयुष्यात इंट्रोड्यूस करणं हे इतक्या नकळत घडलं. एक गंमत आहे, शिवकल्याण राजाची पारायणं चालायची घरात, पारायणं म्हणजे एका ए आणि बी साईड, तर ए साईडला शिवकल्याण राजा होतं आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वरांच्या अभंगांचं ते इंग्लिशमध्ये त्याचं मधलं निवेदन आणि अशी हरीश भिमानींनी केलेलं इंग्लिशमधलं निवेदन आहे. सो ह्या कॅसेटमध्ये ती फाटली कशी नाही तिची टेप, एवढे आश्चर्य वाटतंय मला. त्यामुळे ती गाणी पाठ. बरं, तेव्हा शब्दांच्या आधी
चाल भावते. मला अजूनही ते, मला आधी चाल भावते, मग मी शब्दांकडे लक्ष देतो. तर ते गुणी बाळा असं, तर ते नुसतं जर ऐकलं, त्याचा अर्थ माहिती नसेल तर ते थोडं काय म्हणतात, मेलॅन्कॉली आहे त्याच्यात, थोडं सॅड नोट्सकडे जातं ते, नुसती चाल ऐकली तर मी बाबाला विचारलं. वर तोपर्यंत महाराजांच्या गोष्टी वगैरे सांगून झालेल्या होत्या मला, की कोण होते शिवाजी महाराज, त्या वयाला मला कळेल असेल, 2.5-3 वर्षाचा असेल. तर बाबाला म्हणलं, हे वाईटवातून म्हटलंय, हे कोणी म्हटलंय? बाबा म्हणला, जिजाबाई. म्हटलं वाईटवातून म्हटलंय? तो म्हणला नाही, शिवाजी महाराज बाळ असताना झोपत नव्हते ना, म्हणून त्यांना झोपवण्यासाठी जिजाबाईंनी त्यांच्यासाठी हे गाणं म्हटलंय. आणि त्या क्षणी माझ्या डोक्यात खुणगाट बसली की हा आवाज जिजाबाईंचा आहे. आणि ती खुणगाट बराच काळ होती. नंतर कधीतरी मला कळलं की अरे अच्छा, एक लता दीनानाथ मंगेशकर नावाचं एक वेगळंच रसायन या जगात आहे, तो हा आवाज आहे. छत्रपती शिवाजी महाराज तर देव झालेलेच होते तोपर्यंत. देव म्हणजे देव नाही मानत, कारण नाहीतर मग चुका मान्य करायला त्रास होतो एखाद्याच्या, त्यामुळे माणसाला देवत्व देऊ नये या मताचं मी आहे. पण ते अत्यंत आदर्शस्थानी पोचलेले होते. आता हा आवाज लता मंगेशकरांचा, मग हे पण आदर्श. सो ही एक अत्यंत महत्वाची मराठी मध्यमवर्गीय घरात ज्या 2 साधारण व्यक्ती पूजनीय मानल्या जातातच, ते अत्यंत ओघाने माझ्या आयुष्यात आणलं. मग पुढे जाऊन त्यांच्याविषयी मग अभ्यास कर, मग त्यांचं जाणून घे, मग लता मंगेशकरांवरची पुस्तकं वाच, महाराजांबद्दलचं हे माहिती करून घे, ते ओघाने आलं. पण एखाद्या गोष्टीचं इंट्रोडक्शन तुमच्या आयुष्यात मारून मुटकून करण्यापेक्षा तुम्हालाच त्याचं कुतूहल वाटून तुम्ही ते माहिती मिळवणं, जे याच्याही बाबतीत घडलं, माझ्या बाबतीत काही वेगळ्या बाबतीत घडलं माझ्या आयुष्यात. पण हे हा एक समान दुवा आहे आणि त्यासाठी ॲक्च्युली वी आर थँकफुल. मला वाटतं सायकल शिकवणारा बाबा हळूच आपल्या नकळत सीट सोडून देतो आणि आपण सायकल चालवायला लागतो. तसंच काहीसं तुमच्या दोघांच्या बाबतीत झालेलं आहे. आपल्याला वेळेचं लिमिटेशन आहेच, पण एक छोटा प्रश्न तुम्हाला दोघांनाही, की तुम्ही दोघांनी नोकरी सांभाळून ह्या क्षेत्रात तुमची आवड जोपासली, पण जेव्हा तुमच्या मुलांनी पूर्ण वेळ करिअर म्हणून या पर्यायाचा ऑप्शन निवडला, तेव्हा तुम्ही त्यांना यातल्या संभाव्य धोक्यांची किंवा अनिश्चितता ह्या गोष्टींबद्दल तुम्ही अशी चर्चा केली होती का जस्ट हॅपन्ड? आणि असं तुम्हाला कधी वाटलं की नाही आता ह्यांनी निवडलेला पर्याय आहे, आता ह्याच्यात हे सेट झाले बघ, असं काही थोडक्यात? ते तर पहिल्यापासून होतंच की दिवसभर मी राजाबहादूर मिलमध्ये होतो आधी पहिल्यांदा, तर दिवसभर काम आणि संध्याकाळी प्रॅक्टिस. मी सकाळी 10ला जर बाहेर पडलो इंडियन इन्स्टिट्यूटला असताना, तर मी रात्री 10लाच घरी जायचो. मग हा म्हणतो तर बरोबर की गरिमाला फारसं यांनी पाहिलेलं नाही, बाबा कुठे, अशा अवस्थेत. तर याच्यातले धोके हे मी सांगितलेले होते, माहिती होते. आणि सांगण्यापेक्षा मुलांनी डोळ्यांनी पाहिलेलं होतं की काय घरात कुतरवड होते, काय प्रॉब्लेम येतात घरात, पुरुष माणूस नसलं की कसं सगळं आईलाच मॅनेज करावं लागतं, A to Z. म्हणजे बाहेरनं आणण्यापासून, मगाशी आपण म्हणलं त्याच्या हे उलट आहे की बाहेरचं आणायचंही तिन्हीच आणि घरात करायचंही तिन्हीच. कारण आम्ही एकदा सकाळी बोंबलत घरातनं बाहेर पडलो की रात्री 10लाच घरी येणार, अशा अवस्थेत. दुसरं हे धोके सांगण्याचे म्हणजे क्षितिजने ज्या वेळेला पुण्यातून मुंबईला जायचं ठरवलं, सेतूमधली नोकरी सोडून, त्यावेळेला मी त्याला एक सांगितलं होतं की 5 वर्ष तू घरात पैसे देऊ नको, पुढचे 5 वर्ष तुझ्याकडे आम्ही 1 रुपया पण मागत नाही, पण 5 वर्षानंतर तू मागं फिरून नाही बघायचं की मला हे जमलं नाही, मला हे जमलं नाही, ते सगळं काय डिसिजन असेल ते बरोबर. आणि सेम हाच मुद्दा घेऊन मी सांगतो की माझा धाकटा मुलगा पण याच व्यवसायात आहे, तोही चित्रपट दिग्दर्शक आहे मोठा, त्याची स्ट्रगल चालू आहे आता या संदर्भात. पण असं कुठेही त्याला आम्ही जाणून देत नाही की बाबा अरे काय कधी यायचं तुझा सिनेमा, तो आता काय करतो आणि आमचं करतो. कधी आमच्या घरात वातावरण अत्यंत असंच आहे पहिल्यापासून. कारण हे जे मी भोगले, माझे वडील आचार्य होते, ते कधीही नाटकात चेहऱ्याला रंग लावला नाही, पण बेबनशाही तोंडपाठ होतं. ते आग्र्याहून सुटका तोंडपाठ होतं. माझे कुठलेही मित्र आले की वडील त्यांना सगळं बेबनशाही मधलं म्हणून दाखवायचे. असं म्हणजे